तर या ठिकाणी सरांनी शेवगाची लागवड केलेली आहे। तर सरांकडून आपण माहिती घेऊया की नेमकं ह्या शेवग्याची व्हरायटी कुठली आहे आणि हे लावण्यामागचा उद्देश काय आहे। आता आपला हा एक सोलर प्लांट पाहिला आपण। ओके। सोलर प्लांट साठी आवश्यक जे आता कच्चा माल आहे, ओके, तर आपण आपला एक्सपोर्टचा आपला हा उद्देश आहे, एक्सपोर्ट केलं पाहिजे। त्याच्यासाठी एक्सपोर्ट साठी आपण आता हे जास्तीत जास्त म्हणजे 100% आपण सेंद्रिय करतो, 100 सेंद्रिय करतो। आणि हा जो पॅच लावलेला आहे, हा जो एवढा एरिया दिसतोय, हा सगळा हाय डेन्सिटीने लावला आपण। 4 बाय 1 फुटावर अंतर आहे याचं। ओके। आणि याचा फक्त आता ह्याच्यापासून फक्त पाला हे कट झाल्यानंतर हा पाला होईल, पाल्यानंतर मग त्याची पावडर केली जाईल। ओके, ड्रायर मध्ये ते सोलर ड्रायर मध्ये पावडर केली जाईल त्याची। ही जी मोरिंगा पावडर आहे आपण हिला पुढे एक्सपोर्ट सुद्धा करणार, एक्सपोर्टच आपलं हे। तर बघा मित्रांनो, A1 क्वालिटी ह्यांची विचार ठेवला आणि या ठिकाणी मोरिंगाची लागवड झालेली आहे, शेवगा ज्याला आपण म्हणतो। आणि ह्याच्यापासून त्या पानांपासून जी पावडर बनणार आहे तिचे पॅकेजिंग करून विदेशात किंवा इतर साऱ्या कंपन्यांना सर इथून एक्सपोर्ट करणार आहे। विशेष हे आहे महत्वाचं की सरांनी टोटली जे काही प्लांटेशन आहे, नर्सरी आपण बघितली, सरांची जी काही शेती आहे ही सगळीच्या सगळी ऑर्गॅनिक पद्धतीने ते डेव्हलप करत आहात। त्यातही 1% सुद्धा केमिकलचा उपयोग ते करत नाहीये। तर सरांसाठी एक सल्यूट झाला पाहिजे। सरांचा आपण एक चौथा प्लॅन या ठिकाणी बघणार आहे। ओके सर, उभं राहून तुम्ही सांगा की ह्याच्यामध्ये तुमचं काय काय प्लॅन आहे। हे मग तिकडे असं थोडं, हो, हे जे तुम्ही लावलेले आहात हा रस्ता आहे, हा जाण्यासाठी रस्ता आहे मध्ये म्हणजे तेच तो सेंटर पॉइंट आहे। अच्छा, हा इथं चौरस आहे। मग इथं तुमचं काय नियोजन असणार आहे नेमकं? आता इथे आपण सेंद्रिय जे आपण म्हणतोय भाजीपाला, ओके, तर तो आता सुरुवातीला आपण एक ट्रायल बेसिसवर एक घरच्यासाठी किंवा एक जवळचे लोक आहेत आपले नातेवाईक, त्यांच्यासाठी एक आता हे आपण युनिट केलंय। याला हे शासन मान्यता मॉडेल आहे खरं म्हणजे। ओके, याला प्रत्येकाला आपण आता 16 फुटावर आम्ही एक सर्कल मारलेला आहे। बरं, नंतर याच्यामध्ये एक असा मध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे, हा रस्ता आहे। आणि परत इथनं एक रस्ता आहे असा राऊंड मध्ये। आणि याच्यामध्ये आता हे जे मिळतंय ना आपल्याला, हा पॉइंट हे पॉइंट, याच्यामध्ये एक भाजीपाला लावणार आपण। अच्छा, एक बारा आपण म्हणू शकतो शेतकी भाषेमध्ये। त्यामध्ये तुम्ही एक आठवड्याचं प्लॅनिंग करू याच्यामध्ये। ओके, आणि त्या पद्धतीने वेगळा भाजीपाला असं तो जबरदस्त। सरांनी व्हेजिटेबल ऑर्गॅनिक शेतीसाठी किंवा स्वतः ते या ठिकाणी उत्पादन घेणार आहे की सगळ्या ज्या काही पालेभाज्या आहेत त्या ऑर्गॅनिक पद्धतीनं या ठिकाणी ट्रायल बेसवरती करणार आहे। आणि हे जे त्यांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे गव्हर्नमेंट अप्रुव्हल घेऊन गेलेलं आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये जाण्यासाठी जो काही रस्ता सोडलेला आहे, चौरस जो काही रस्ता सोडलेला आहे, वेगवेगळे भाजीपाला पिकं त्यांना सर्कलमध्ये लावायची आहे, ही एक वेगळी प्लॅनिंग आहे। मेंटेनन्स करता येतं, इरिगेशन देता येतं, अशा सगळ्या सोयी होतात त्याच्यामुळे। ओके, या ठिकाणी मिनी तुम्हाला स्प्रिंकलर वगैरे स्प्रिंकलर लावणारच आपण। तर बघू शकता तुम्ही, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सरांकडून दाखवेलच।